प्रेक्षकांनो, आज यांचं भांडण कुठल्या कुठे पोहोचलंय म्हणजे वाटलं नव्हतं मला इतकं निकोपाला जाईल. तर आता यांचा एवढा गैरसमज जो झालाय त्यात ही बाई आली आहे तिथे, म्हणजे मुक्ताच्या बहिणीची सासू. मुक्ता माधवीताईंना समजून सांगत असते, आई तुझा काहीतरी गैरसमज होतोय, पण माधवीताई ऐकतच नसतात मुक्ताचं. मुक्ता म्हणत असते, आई पाठच्या म्हणजे तू जे काही बोललीस ना त्या छाया काकूंना, आणि ती छाया काकूचं नाव घेते आणि त्या छाया काकू तिथे हजर होतात. त्या म्हणतात, अगं बाई माझंच नाव काढलं का तू? त्या म्हणतात, अगं बाई शेजाऱ्यांशी गप्पा मारताय का? अहो खालपर्यंत तुमचा आवाज येतोय. अहो सिनेमाला गेलो होतो आम्ही, असं वाटलं तुम्हाला भेटून जावं आणि तुमच्या हातची स्पेशल फिल्टर कॉफी पिऊन जावी. काय हो, हे कोण आहेत? हॅलो, मी छाया. ती सागरशी बोलायला लागते. त्या विचारतात की हे कोण आहेत? तेव्हा माधवी ते उत्साहाने सांगतात, अहो हेच सागर आहेत. त्या बाईला आठवतं की मुक्ताचा होणारा नवरा म्हणजे यांनी सांगितलेलं असतं ना मुंजीमध्ये, सागर. ती बाई म्हणते, अच्छा मुक्ताचा सागर होय. तेव्हा ही जोरात ओरडतात, इंद्राताई काय काय चाललंय काय ग तुमच्या बायकांचं? मुक्ता म्हणत असते, चला ना आपण आत बसूयात ना. पण हे कोणी मुक्ताचे ऐकत नसतात. आता ती छायाबाई बोलते की अगं तू तर मुंजीत म्हणाली होती ना की तू सागरशी लग्न करणार आहेस आणि माझ्या प्रणवपेक्षा फार चांगला पर्याय आहे. पण माझा प्रणव जास्ती क्यूट आहे या मुलापेक्षा. पण तुझ्यासाठी हाच बरा चॉईस आहे पण कॉंग्रॅच्युलेशन. कधी लग्न करताय? इंद्राताईंचा पारा चढलाय आता. त्या म्हणतात, काय ग काय बडबडताय तोंडाला येईल ते? काय सांगितलं ग तू सागर बद्दल? मुक्ता काही बोलणार तेवढ्यात या माधवीताई म्हणतात, तुम्ही कशाला मध्ये मध्ये बोलताय? दुसऱ्यांच्या माहितीत लक्षच दिलं पाहिजे का? तुम्ही गप्प बसा हो. अहो चला तुम्ही आज चला, आमचं फॅमिली मॅटर चालू आहे. सागर खूप चिडलेला असतो. मुक्ताला तर कळतच नाही यांच्यामध्ये बोलावं कसं. इंद्राताई म्हणतात, फॅमिली मॅटर? काय बोलतेस तू? फॅमिली मॅटर आणि मला मध्ये घ्यायचं नाही म्हणते तू. आता माधवीताई म्हणतात, तुला सांगितलं ना मी, बाई तू घरात जा, आमचं फॅमिली मॅटर आहे. आता शेवटी मुक्ता म्हणते, शांत व्हाल का तुम्ही सगळेजण? माधवीताई म्हणतात, हो खरंच आहे, अजिबात बोलू नका कोणी मध्ये मध्ये. छायाबाई म्हणतात, अगं बाई आम्ही पण मौनव्रतच पाळायचं का? तेव्हा माधवीताई म्हणतात, अगं असं काही नाही आहो, म्हणजे हे बघा, अगं मुक्ता सांग ना, सगळ्यांना कळलंय ना आता. छायाबाई म्हणतात, अगं मुक्ता तुला तर आनंद व्हायला हवा, इतक्या मुलांनी रिजेक्ट केल्यावर आत्ताशी तुला चांगला मुलगा मिळालाय ग. इंद्राबाई म्हणतात, हे काय गेम करताय माझ्या पोराचा? काय चाललंय तुमचं? तेव्हा लगेच माधवीताई म्हणतात, आपण ना हिच्याशी का बोलतोय मला काही कळत नाहीये. सागर तू ये चल आत ये. मुक्ता चल आपण आज जाऊन बोलूयात बरं. त्या सागरचा हात धरून त्याला घरात नेत असतात. मुक्ता त्यांना खुणवत असते पण त्या काही ऐकायलाच तयार नाहीये. इंद्राताई ओरडतात माधवीताईवर आणि म्हणतात, तू त्याचा हात का धरलायस आणि आत काय नेतेस मला न विचारता? आता माधवीताई म्हणतात, काय चाललंय या बाईचं? मला काही कळत नाहीये. नाही म्हणजे सागर मला कळतंय की तुझ्यासमोर हा असा तमाशा नको व्हायला, पण त्या इंद्राताईंना म्हणतात, बाई अगं हा माझा होणारा जावई आहे. आणि अरे देवा, इंद्राताईचे एक्सप्रेशन तुम्ही इमॅजिन करूच शकता. माधवीताई इंद्राताईला म्हणतात, तू पडायचं नाही याच्यामध्ये. तेव्हा इंद्राताई म्हणतात, तुझा होणारा जावई आणि मी पडायचं नाही मध्ये? काय बोलतीयस तू? आता मुक्ताने डोक्याला हात मारून घेतलाय. माधवीताई म्हणतात, तू लागते कोण ग याची तुला सांगायला? मावशी का कुठली काकू? तेव्हा लगेच सागर ओरडतो, आई. आणि माधवीताईंना कळतच नाही आता काय बोलावं. त्या एकदम चुप्प बसल्यात. इंद्राताई तर त्यांच्याकडे रागानेच बघायला लागल्यात. सागर म्हणतो, आई आहे ही माझी. माधवीताई विचार करतात, अरे माझ्या कर्मा, हा तुझा मुलगा आहे? आता इंद्राताई म्हणतात, हो सागर माझा मुलगा आहे. माधवीताईंना काही कळतच नाही, तर सुन्न झालेले असतात 2 मिनिटं. आता इंद्राताई म्हणतात, तुझ्या पोरीशी 2 मिनिटं गोडगोड काय बोललात की जावाई केलं काय माझ्या पोराला? बिचाऱ्या मुक्ताला खूप ऐकून घ्यावं लागलंय प्रेक्षकांनो. आता मुक्ताला त्या खूप ऐकवतात आणि आता इंद्राबाई म्हणतात, काय ग आता गरीब गाईसारखा चेहरा करू नकोस. तुझ्या मनात तेच होतं ना, स्वतःची पोरगी खपवायला तुला काय आमचंच घर मिळालं का ग? आता ही जी छायाबाई आहे ना, ती लगेच हसायला लागते प्रेक्षकांनो. तिच्या समोर हा इन्सल्ट दाखवायला नको होता, पण असो. आता इंद्राताई म्हणतात, बघितलं का सागर, हिला मी आधीच ओळखलं होतं. त्या वधूवर मेळ्यात ही स्वतःची पोरगी घेऊन आली ना, तेव्हाच म्हणाले होते मी माझ्याकडे गाडी आहे, पैसा आहे. तेव्हाच हिनं तिचं प्लॅनिंग चालू केलं होतं वाटतं. हिने नक्कीच ते सगळं ऐकलेलं आहे. माधवीताई म्हणत असतात, असं काही नाही हो, माझा काहीतरी गैरसमज झालाय. अहो मला तर तुमच्याशी एक शब्दही बोलायची इच्छा नसते. इंद्राताई म्हणतात, आता मला कळलं, तुझी रोजची भांडणं म्हणजे तुझी नाटकं असतात ही, दाखवायचं एक, बोलायचं एक, समोरच्याला इरादे नाही कळले पाहिजे ना. आता तुझी टोटल लागली ग मला. तुझ्या पोरीचं लग्न होत नाही म्हणून तू गळ्यात बांधतेस का माझ्या? तुझी पोरगी माझ्या पोराचा फोटो काय लॅपटॉपवर लावते, माझ्या पोराच्या खिशात काय ब्रासलेट टाकते, ते कुत्र घेऊन त्या माझ्या सईशी जवळीक साधते आणि सगळ्यांना सांगता काय माझं पोरग जावई म्हणून? बघितली का सागर, यांनी पत्रिका पण छापल्या असतील, आल्या मोठ्या मुक्ताचा सागर म्हणे. आता लगेच ही बाई म्हणते, अहो माझ्याकडे का बघताय तुम्ही? अहो मला ह्यांनीच सांगितलं होतं लग्न ठरलंय म्हणून.
आणि काय हो माधवीताई, तुम्ही म्हटलं होतात की मुलगा मोठा श्रीमंत घरातला आहे, खूप पगारे वगैरे नाही, काही हरकत नाहीये, पण मुक्ता अगं चांगली चॉईस आहे तुझी, शोभणारं घर आहे ग बाई तुला, विणीचं काय जमतं नाही, एकमेकीत खूपच प्रेम आहे, बोलवा बरं का मला लग्नाला, पत्रिका छापल्या की सांगा, पण बाई मला सिनेमापेक्षा इथेच मजा आली आहे, बरं आम्ही येतो हं असं म्हणून आता ती निघून गेली आहे. पण आता मात्र सागर खूप बोलतोय या मुक्ताला. सागर मुक्ताला म्हणतो, अच्छा असं आहे तर आई, मलाही आता लिंक लागायला लागली आहे, नाही खूप मोठा गेम करणार होत्या या दोघी जणी आपला. आत्ता मला कळलंय की डॉक्टर सईचं नाव घेऊन ह्या माझ्याशी बोलायला काय येत होत्या, कधीपासून चालू केलं हो तुम्ही हे सगळं प्लॅनिंग. बिचाऱ्या माधवीताई तर कावऱ्या बावऱ्या झाल्यात आता. हा सागर म्हणतो, ज्या दिवशी तुम्ही सईला पहिल्या दिवसापासनं बघितलं त्या दिवशी का माझ्या आईने वधूवर मेळाव्यात माझं सगळं ते दाखल केलं होतं त्या दिवशी. आणि काय हो तुम्हाला काय वाटलं की तुम्ही सईची ट्रीटमेंट केली, शॅम्पू आणि फणी आणून दिली म्हणजे मी तुमच्याशी लग्न करीन. मुक्ता म्हणते, मी डॉक्टर आणि माणुसकीच्या नात्याने हे सगळं केलं होतं, माझ्या मनात तसं काही नव्हतं, मला काही इच्छा नाही आहे तुमच्याशी लग्न वगैरे करायची. मगाचपासून मी तुम्हाला सांगते, गैरसमज झालाय, माझं कोणी ऐकतच नाहीये. अहो माझ्या आईला काहीतरी वाटलं होतं चुकून. सागर म्हणतो, तुमच्या आईला काही वाटेल हो, काय हो मिसेस गोखले, साध्या दिसतात पण खूपच पोहोचलेल्या दिसताय. आता मुक्ता खूप चिडते आणि म्हणते, माइंड युअर लँग्वेज. पण सागर मात्र तिच्यावरच ओरडतो आणि म्हणतो, हे सगळं तुमच्या आईने केलंय, तुमची आई ऑफिसमध्ये आली होती माझी पे स्लिप चेक करायला. बिचाऱ्या माधवीताई तर काहीच बोलत नाहीये, त्यांना काही कळतच नाहीये, बोलावं तरी काय, त्यासाठी प्रत्येकामध्ये संवाद हवा प्रेक्षकांनो. सागर म्हणतो, आता त्यांनी सगळ्या ऑफिसमध्ये सांगितलं की मी त्यांचा होणारा जावई आहे म्हणून. माधवीताई मुक्ताला काहीतरी सांगायला जातात, सागर ओरडतो मुक्तावर की अजूनही तुम्हाला वाटतं का की आमचा गैरसमज झालाय. मुक्ता फक्त अशी थांबवते तिच्या आईला, आता तू काही बोलू नकोस म्हणून, आणि सागरला सॉरी म्हणून टाकते. पण सागर तरीही मुक्ताला ऐकवतो, चूक तुमची नाहीये, तुमच्या आईची चूक आहे हो. एखाद्याच्या पर्सनल गोष्टीचा वापर करून स्वतःचा कसा फायदा करून घ्यावा हे शिकवलं असेल ना त्यांनी तुम्हाला. काय सॉलिड आहात ना तुम्ही मायले की सरळ सरळ माझ्या ऑफिसमध्ये घुसल्या आणि लहान मुलीच्या मदतीने आमच्या घरात घुसायचा प्रयत्न करताय. काय नाही, बाकी तुम्ही काही पण करा, पण एखाद्याच्या इमोशन्सशी असं खेळू नका. आणि काय हो, तुम्ही माझ्याच मुलीचा वापर केलात का माझ्यापर्यंत पोहोचवायला. मुक्ता आता रडायला लागते आणि म्हणते, मी सईबद्दल काही ऐकून घेणार नाही. सागर तिला म्हणतो, शट अप, माझ्या मुलीचं नाव घ्यायची हिंमत करायची नाही. तुम्हाला काय वाटलं की ती तुमची मुलगी आहे. हु आर यू, लायकी आहे का तुमची तेवढी. बिचाऱ्या मुक्ताने आता डोळे लावून घेतले आणि सगळं गपचूप ऐकतेय, तिला काही बोलताच येत नाहीये आता. सागर म्हणत असतो, लायकी आहे का तुमची, स्वतःकडे बघा, तुमच्या आईकडे बघा. तुम्ही माझी बायको आणि माझ्या मुलीची आई होण्याआधी ना एक चांगला माणूस होऊन दाखवा आधी. माधवीताई म्हणतात, हे बघा अति नका बोलू, माझ्या मुलीच्या माणुसकीबद्दल बोलायचा तुम्हाला अधिकार नाहीये, खूप अति करताय तुम्ही. हे बघा माझा ना गैरसमज होता, आम्ही सांगतोय ना तुम्हाला, इतकं बोलू नका हो. अहो तुम्ही या बाईचा मुलगा आहे, मला कळलं असतं ना की या बाईचा मुलगा आहात तुम्ही तर मी तोंडही नसतं बघितलं तुमचं, पेस्लिप तर दूर राहिली. आता सागर म्हणतो, दुसऱ्यांच्या खिशाकडे बघणारे लोक तुम्ही, आधी स्वतःच्या चुका सुधरा. आता मात्र मुक्ता जोरात ओरडते, इनफ. आणि सागरला ऐकवते की तोंडाला येईल ते बडबडायला लाज वाटत नाहीये का तुम्हाला, कोणाशी बोलताय लाज वाटत नाही का. आई आहे माझी, ती तुमच्या आईच्या वयाची आहे हो ती. मला माणूस म्हणून जगायला शिकवण्याच्या आधी ना दुसऱ्यांशी कसं बोलायचं ना ते शिका, हेच संस्कार आहेत का हो तुमचे. वडीलधाऱ्या माणसांशी कसं बोलायचं त्याचे थोडे तरी संस्कार आहेत का. तेव्हा सागर म्हणतो, ओ हॅलो, तुम्ही माझे संस्कार काढू नका. बघ आई, हिंमत बघितली का यांची, म्हणून मी तुला सारखं म्हणत असतो, प्रेम माया सोबत हे सगळं खोटं असतं. अगं आई, प्रत्येक मुलीची नजर ना फक्त पैशावरच असते. बघ आता माझी एक मुलगी आहे हे माहिती असून सुद्धा तुमची आई माझीशी लग्न लावून द्यायला तयार आहे, माझ्याकडे पैसा आहे म्हणूनच ना. मुक्ता खूप चिडते आता आणि म्हणते, हे बघा माझ्या आईबद्दल मी एकही शब्द ऐकून घेणार नाही. सागर आता तिच्याकडेच एवढ्या रागाने बघतो की मुक्ता एकदम शांत होऊन जाते. सागर मुक्तालाच ऐकवतो, तुमच्याकडनं काय अपेक्षा करणार म्हणा, हे बघा लक्षात ठेवायचं, माझ्यापासून, माझ्या आईपासून आणि मुख्य म्हणजे माझ्या सईपासून लांब राहायचं. आणि माझ्यासोबत लग्न करायचा विचार जरी मनात आला ना तर स्वतःचं तोंड आधी आरशात बघायचं आणि आजचा दिवस नेहमी आठवायचा, मग तर तुमची इच्छाच मरून जाईल. बिचाऱ्या माधवीताई काहीच बोलत नाहीयेत आता, कारण सगळा गोंधळ त्यांनी घालून ठेवलाय ना. आता सागर त्यांनाही ऐकवतो, आणि तुम्ही कोणाला कोणाला सांगत होतात की माझं लग्न होऊ देत म्हणून, घेऊ देत माझ्या मुलीला दत्तक, सागर सांभाळेल सगळ्या पोरांना.
काय हो, हरलात तुम्ही हा जुगार. आता शोधा तुमचं नवीन सावज, ही अशी पोरगी गळ्यात बांधायला. एवढं टोचून बोलून गेलाय सागर की विचारूच नका प्रेक्षकांनो, त्याचे घाव न भरण्यासारखे आहेत. आता असं बोलून तो निघून गेलाय. राहिली सायली कसर इंद्राताईंने पूर्ण केली आहे. इंद्राताई म्हणतात, कळलं का तुला आता, माझा पोरगा आहे तो, माझा. अगं त्याने एका मिनिटात त्याने तुमची लायकी दाखवली. तुम्ही तर लईच चढला होतात ना. आता माझं काळीच शांत झालं. माझ्या पोरानं एका मिनिटात तुझ्या पोरीशी लग्नाला नकार दिलाय. आता काय करशील ग? नवीन बिल्डिंग मध्ये राहायला जाशील, नवीन शेजारी शोधशील का आणि मग त्याच्या गळ्यात बांध तुझ्या पोरीला. इंद्राताई त्यांच्यावर हसतात आणि म्हणतात, जाय जाय, शोध शोध, आता शोध. बिचाऱ्या माधवीताई आणि मुक्ता तिथेच उभ्या असतात एकमेकींकडे बघत. काय बोलावं त्यांना कळत नाहीये. आता पुढे म्हणजे इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय. पुढे आपण बघतोय मुक्ता खूप चिडली आहे तिच्या आईवर. ती म्हणते, आई अगं लॅपटॉपवर मी कोणाचा फोटो बघतीये, का बघतीये हे मला आधी विचारायचं ना. आणि तू त्या माणसाचा पाठलाग करतेस, सॅलरी स्लिप बघतेस मला न विचारता. असं कसं काही करू शकतेस ग आई, का करतेस तू हे? तेव्हा या माधवीताई रडून बोलतायत की अगं तुझं लग्न व्हावं ना म्हणून. पण प्रेक्षकांनो पुढे आपण बघतोय सागर मुक्ताची खुन्नस जरा जास्तीच वाढली आहे. सागर जाताना मुक्ताला खुन्नस देतोय. सई या सागरच्या मागे मागे जात असते पप्पा पप्पा करत, पण तो तिच्याकडे बघतही नाही आणि जोरात गाडीचा दार लावून घेतो. बहुधा सईची बोटं चेंदली असावीत, म्हणजे असं काही दाखवलं नाही त्यांनी, पण सई जोरात ओरडते. त्याला सईशी बोलायची बंदी आहे. पण आता बघूया त्यांची भांडणं कुठे मिटतायत ते. प्रेक्षकांनो मी तुम्हाला अगदी डिटेल रिव्ह्यू दिलाय, त्यामुळे प्लीज माझ्या एफर्टसाठी लाईक करायला आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या डेली रिव्ह्यूसाठी मी अनघा, माझी आवडती सिरियल. धन्यवाद.